तर जयदत्त क्षीरसागरांनी मला मदत केली आहे असं बजरंग सोनावणे यांनी म्हटलेलं आहे। ज्योती मेटेंनी देखील मला मदत केल्याचं बजरंग सोनावणेंनी म्हटलंय। लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता असं ज्योती मेटे यांनी म्हटलेलं आहे। आदरणीय जयदत्तांना क्षीरसागर साहेबांनी मला मदत केलेली आहे, त्यांचा आभार मानणं माझं कर्तव्य, मी त्यांचा आभार मानले। त्याच्या पलीकडे दुसरी काही चर्चा नाही। जे आमच्या इंडिया आघाडीच्या गठबंधनमध्ये नाहीत अशा ती इंडिया आघाडीत गठबंधनमधले जे होते ते माझ्यासोबतच होते, त्यांनी सोबत राहून काम केलं, त्यांचं का कर्तव्य, त्याच्यामुळे त्यांना त्यांचे तर आभारच मानतो। त्यांच्या जीवावर मी खासदार झालोय। पण ज्यांनी मला अप्रत्यक्ष मदत केली किंवा प्रत्यक्ष बाहेरून मदत केली आमच्या आघाडीचा भाग नसताना, त्यांचा आभार मानले पाहिजे म्हणून मी मानतोय। ज्योतिताई मेटेंना आज भेटणार आहेत तुम्ही? आदरणीय ज्योतिताईंनी पण मला मदत केली, त्या पण इंडिया आघाडीत नाहीत, मग त्यांना भेटणारच आहे। लोकसभा निवडणूक लढवत असताना जी काही समीकरणं असतात ती उमेदवारागणिक बदलत जातात आणि माझी उमेदवारी न आल्यामुळे आम्ही म्हणजे शिवसंग्रामने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आणि तो केवळ बीड लोकसभा मतदारसंघापुरता आमचा तटस्थतेचा निर्णय नव्हता, तो पूर्ण महाराष्ट्रभर आमचा तटस्थ राहण्याचा निर्णय होता आणि ती शिवसंग्रामची भूमिका पूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये ती पार पाडलेली आहे। बजरंग सोनावणे स्वतः सांगतायत की ज्योतिताई तटस्थ जरी राहिल्या तर त्याचा फायदा मलाच मिळाला। तर हे त्यांचं मत असू शकतं, परंतु अधिकाधिक उमेदवार न देण्याच्या प्रयत्नाकरिता मी समाज हिताकडून माघार घेतली।